साईंची नगरी शिर्डी रामनवमी निमित्त भाविकांनी फुलून गेली होती। या काळात साईंच्या झोळीत भाविकांनी भरभरून दान दिले। रामनवमी उत्सवाचे 3 दिवस तब्बल 4,26 लाखांचं दान साईंच्या दानपेटीत जमा झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल 50 लाखांनी वाढ झाली आहे। सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओतून। शिर्डी इथं साईबाबा हयात असल्यापासून रामनवमी उत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा हा 114वा रामनवमी उत्सव होता। यंदा 5 एप्रिल ते 7 एप्रिल या काळात या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या 3 दिवसात लाखो भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं। सोबतच भाविकांनी यावेळी भरभरून दानही केल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 3 दिवसात भाविकांनी तब्बल 4,26 लाख रुपये साई चरणी अर्पण केलेत, तर 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 50 लाख रुपयांनी साईंच्या दानात वाढ झाली आहे। शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं यंदा 114वा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या 3 दिवसात 2.5 लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, सोबतच भरभरून दानही केलं। यात साई मंदिरातील देणगी काउंटरवर 79,38,830 रुपयांची देणगी जमा झाली आहे। VIP पासेसच्या माध्यमातून 47,16,800 रुपये मिळाले। मंदिर परिसरातील दक्षिणा पेटीत 1,67,00,00,000 रुपये भाविकांनी दान दिले। तसंच जे भाविक शिर्डीला येऊ शकले नाहीत अशा भाविकांनी ऑनलाईन देणगी, चेक, DD, मनी ऑर्डर यांच्या माध्यमातून तब्बल 1,24,15,000 रुपये दान दिलेत। तसंच 6,15,782 रुपयांचे 83 ग्राम वजनाचे सोनेही भाविकांनी दान दिले, तर 2,030 ग्रॅम वजनाचे 1,31,478 रुपयांची चांदीही भाविकांनी साई चरणी दान दिली आहे। साईंचे भाविक देशासह परदेशात आहेत। 5 देशातील विदेशी चलनही दान स्वरूपात संस्थानाला प्राप्त झालंय। गेल्या म्हणजे 2024च्या तुलनेत यंदा दानात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी रामनवमी उत्सवाच्या 3 दिवसात 3,89,00,000 रुपये भाविकांनी दान केले होते। तसंच यंदाच्या 2025च्या रामनवमी उत्सवाच्या 3 दिवसात 4,26,00,000 रुपये भाविकांनी दान स्वरूपात दिलेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 50 लाख रुपयांची साईंच्या दानात वाढ झाली आहे। या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भरभरून दान पण केलेलं आहे। या 3 दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याची आज मोजदाद केलेली आहे। या मोजणीअंती जवळपास 4,26,07,182 एवढी देणगी ह्या 3 दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे। या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये 1,67,89,078 एवढी रक्कम दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेली आहे। देणगी काउंटर जे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये 79,38,830 रुपये प्राप्त झालेले आहेत। आपल्याकडे आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून 47,16,800 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे, काहींनी चेकनी दिली, मनी ऑर्डर पण केली आहे। याच्या माध्यमातून 1,24,15,214 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे। काही भक्तांनी सोने पण दान केलेलं आहे। हे सोने जवळपास 83 ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। या सोन्याची आपण किंमत बघितली तर ती 6,15,782 एवढी होते। काही भक्तांनी चांदी पण दान केलेली आहे। 2,030 ग्राम एवढी चांदी या दान स्वरूपात प्राप्त झालेली आहे। चांदीची किंमत बघितली तर ते 1,31,478 रुपये एवढी होते। या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण व्यवस्था केली होती। या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये 1,61,529 एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो। या कालावधीमध्ये 1,76,200 एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे। काही साई भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत। एकूण या उत्सव कालावधीमध्ये
3,63,074 एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे.